विद्यार्थ्यांनो, अक्षर भारती पुस्तकातील भाग क्रमांक 3 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाठ्यपुस्तकातील उजाड उघडे माळ रानही या कवितेबाबत चर्चा करणार आहोत. कवितेचं नाव आहे उजाड उघडे माळ रानही आणि या कवितेच्या कवयित्री आहेत ललिता गादगे. ललिता गादगे या प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्याचप्रमाणे फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी त्यांचे कविता संग्रह आहे. आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले आणि दाह हे त्यांचे कथासंग्रह. नाळबंदाची कहाणी, खिडकीतला आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध आहे. प्रस्तुत कवितेत कवयित्रींनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, मुख्य ऋतू 3 आहेत: उन्हाळा, हिवाळा व पावसाळा. तसेच उपऋतूही आहेत, जसे स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, समर म्हणजे ग्रीष्म ऋतू, मान्सून म्हणजे वर्षा ऋतू, ऑटम म्हणजे शरद ऋतू, तर प्री विंटर म्हणजे हेमंत ऋतू आणि विंटर म्हणजे शिशिर ऋतू. आता या शिशिर ऋतूत पानगळ होते. पानगळ म्हणजे काय, तर झाडाची पाने सुकतात व ती जमिनीवर पडतात. म्हणजे सगळीकडे जमिनीवर पाने पडतात व झाड निष्पर्ण होते. झाडावर एकही पान राहत नाही. सर्व धरती सुकते. ती धरती सुकल्यामुळे सगळीकडे जी हिरवळ आहे ती नष्ट होते आणि या वेळेला वसंत ऋतूचं आगमन होतं. आणि या आगमनामुळे या निसर्गसृष्टीमध्ये कोणकोणते बदल होतात ते आज आपण पाहूया. आपण कवितेला सुरुवात करूया. स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी, घेऊन आली ती नजराणा. स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी, घेऊन आली ती नजराणा. किती सुंदर बघा विद्यार्थ्यांनो, वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांना रंग उधळलेले आहेत. ही जी सृष्टी बेरड कोरड झालेली, बेरड कोरड म्हणजे रखरखीत, ज्याच्यात पाण्याचा अंश नाहीये, अशी सृष्टी जी बेरड कोरड झालेली आहे. आणि बेरड कोरड सृष्टी वसंतामुळे मोहरली आहे. मोहरली आहे म्हणजेच आनंदली आहे आणि या सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आलेला आहे. म्हणजे या सृष्टीला जणू काही हा वसंत ऋतू म्हणजे जणू काही भेट वस्तू आहे, की जणू काही वसंत ऋतूरूपी ही भेट इथे याला निसर्गाला घेऊन आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, की या स्वागत करण्यासाठी या वसंत ऋतूचे दिशा दिशात तर रंग तर उधळलेले आहेत आणि भगभगीत रखरखीत कोरडी झालेली सृष्टी आज वसंत ऋतूचा नजराणा म्हणजे भेट वस्तू जणू काही घेऊन आलेले, इतका इथे आनंद झालेला आहे. आता पुढचे कडवे आपण पाहूया. गर्द पोपटी लेऊन वसने, मुरडता आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुलेही, घालून सजली नागफणी. गर्द पोपटी लेऊन वसने, मुरडता आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुलेही, घालून सजली नागफणी. किती सुंदर बघा. दाट पोपटी रंगाची वस्त्रे, वसने म्हणजे वस्त्रे, जणू काही घालून लिंबाचे झाड लचकत आहे. की हा जो हिरवा रंग आहे तो हिरवा रंग गर्द पोपटी रंगाचा आहे आणि लिंबाच्या झाडाला जी छोटी छोटी पानं आलेली आहेत त्यामुळे जणू काही हे लिंबाचं झाड पोपटी रंगाने सजलेलं आहे. गडद तांबड्या म्हणजे लाल, कर्णफुले म्हणजे काय, तर कानात घालायचे डूल, ते घालून कानात नागफणी सजलेली आहे. आता नागफणी सुद्धा हे फुलझाड आहे, की त्या झाडाचा उल्लेख म्हणजे काय, तर खंडाळ्याच्या घाटातील नागफणी हा डोंगराचा सुळका तांबड्या गर्द फुलांनी नटलेला आहे. म्हणजे ही जी फुलझाडे आहेत ती सुद्धा या फुलांनी सजलेली आहेत. आणि अशा पद्धतीने या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी ही सृष्टी जी आहे ही
अतिशय आनंदमय झालेले आहे आणि त्यामुळे सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत झालेला आहे. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपले स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत कविता क्रमांक 9, उजाड उघडे माळ रानही. कवयित्री आहेत ललिता गादगे. मागील भागात आपण पाहिले की वसंत ऋतूचे तर आगमन झाले आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी दिशांना रंग उधळले आहेत. बेरड कोरड जी सृष्टी आहे ती वसंतामुळे मोहरली तर आहेच. त्याचप्रमाणे वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव आणि एरवी निमूट असलेल्या पाणंदीवर सांबराच्या रोपांचा लाल कळ्यांचा सडा विखुरलेला आहे. ती लाल कळ्यांनी लगडून गेलेली आहे. त्याचप्रमाणे झाडाला नवीन पालवी देखील फुटलेली आहे आणि ही पालवी म्हणजे जणू काही झाडांनी पोपटी वस्त्रेच परिधान केलेली आहेत. सृष्टीचे प्रत्येक घटक उत्साही आणि टवटवीत दिसतो. झाडे मोहरतात, बहरतात आणि सगळीकडे त्यामुळे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशातून रंग उधळलेले आहेत आणि ही सृष्टी जणू काही आनंद गीतच गात आहे. आता आपण पुढील कडवे पाहू. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. तर मातीच्या मांडीवर लहान बालकासारखी ही पळसाची जी फुलं आहेत, पळस म्हणजे पलास ज्याला आपण म्हणतो, मातीच्या मांडीवर लहान बालकासारखी ही जी पळसाची फुले आहेत ती फुलून आली आहेत आणि त्यामुळे इतकी सुंदरता पाहून सृष्टीतील सर्व जी फुले आहेत ही सर्व फुले या पळस फुलांचा बहर पाहून मनात झुरत बसलेली आहेत. म्हणजे पळस फुलांचे सौंदर्य पाहून विश्वातील सारी फुलं याच्यावर जेलस करत आहेत. झुरत आहेत म्हणजे काय तर जेलस करत आहेत. इतकी ही फुलं पळसाची बहरून आलेली आहेत. किती सुंदर असं वर्णन कवयित्रींनी इथे केलेले आहे की या वसंत ऋतूच्या आगमनामुळे पळसाची फुलं बहरून आलेली आहे आणि जगातली सर्व फुले, कुसुमे फुले हे सौंदर्य पाहून या फुलांवर जणू काही झुरत आहेत. आता पुढचे कडवे आपण पाहणार आहोत. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. की वसंत ऋतू आल्यामुळे आंब्याचे झाड मोहरले आहे. या आंब्याच्या मोहरातून, आंब्याचा मोहर म्हणजे काय तर आंबा येण्या अगोदर जी फुलं आंब्याच्या झाडाला आलेली असतात त्याला मोहर म्हणतात, म्हणजे ब्लॉसम. त्यामुळे आंब्याच्या मोहरातून कोकिळेची मधुर तान, कोकिळ हा पक्षी आहे, तान म्हणजे काय ट्यून, हा कोकिळ पक्षी आपल्या सुंदर अशा गीताने स्वागत करत आहे वसंत ऋतूचं आणि त्यामुळे भकास असलेले उघडे बोडके माळरान आता वसंत ऋतूचे गीत गाऊ लागले आहे असा भास होतोय. म्हणजेच या वसंत ऋतूच्या आगमनासाठी सृष्टीतील प्रत्येक घटक हा सज्ज झालेला आहे. जंगलात वेगवेगळी फुले फुललेली आहेत, आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आहे आणि त्यामुळे ही सृष्टी जी आहे ती विद्यार्थ्यांनो नववधूसारखी नखशिखांत सजलेली आहे आणि म्हणून या वसंत ऋतूला फुलांचा उत्सव म्हटलेला आहे. वसंत ऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा. विद्यार्थ्यांनो, ही कविता तुम्हाला नक्की समजली असेल. अशा प्रकारे या कवितेमध्ये ललिता गादगे यांनी वसंत ऋतूच्या आगमनामुळे होणारा सृष्टीतील बदल आपल्यापुढे सादर केलेला आहे. पुढील भागात आपले स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत कविता क्रमांक 9, उजाड उघडे माळ रानही. कवयित्री आहेत ललिता गादगे. मागील भागात आपण पाहिले की वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी दिशांना रंग उधळले आहे.
बेरड कोरड सृष्टी वसंतामुळे मोहरली आहे. सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आला आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पाणंद उत्सुक आहे. वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव आणि एरवी निमूट असलेल्या पाणंदीवर सांबराच्या रोपाचा लाल कळ्यांचा सडा विखुरला आहे. संपूर्ण जी पाणंद आहे ती लाल कळ्यांनी बहरून गेलेली आहे. म्हणजे सगळीकडे आनंदमयी वातावरण तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे सळसळ सळसळ पिंपळाची पानं सुंदर रीतीने सळसळ करत आहेत. सांबर लाल कळ्यांनी लखडून आलेले आहे आणि त्यामुळे आनंदमयी वातावरणामध्ये या वसंत ऋतूचे स्वागत होत आहे. आता आपण पुढील भाग पाहू. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली, पाहून त्यांना मनात झुरती. म्हणजेच मातीच्या मांडीवर लहान बालकासारखी ही पळसाची फुले फुलून आली आहेत. या सृष्टीतील या विश्वातील सर्व फुले पळस फुलांचा हा बहर पाहून मनात झुरत आहेत. म्हणजे इतकं सौंदर्य या पळस फुलांना लाभलेलं आहे, इतकी सुंदरता त्याच्यामध्ये आली आहे आणि ती सुंदरता ते सौंदर्य पाहून जगातली जी इतर फुलं जी आहेत ती इतर फुलं या फुलांवर जेलस करत आहेत, म्हणजे झुरत आहेत. म्हणजे त्यांच्या सौंदर्यावरती फिदा जणू काही झालेले आहेत. म्हणजेच या फुलांचं सौंदर्य पाहून जगातली सर्व फुले झुरत आहेत. आता पुढचे कडवे. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनामुळे आंब्याचे झाड हे मोहरून आलेले आहे. त्याला मोहर आलेलं आहे. मोहर म्हणजे काय? आंब्याला आधी फुलं जी येतात, ब्लॉसम ज्याला आपण म्हणतो, तो बहरलेला आहे. आंब्याच्या मोहरातून त्याला सुगंध सुटलेला आहे आणि त्याच वेळेला कोकिळ पक्षी जो आहे हा ट्यून सुंदर अशी तान हवेवर गात आहे. भकास असलेल्या उजाड उघडे असलेल्या माळरानावर आता ही कोकिळा जणू काही वसंत ऋतूचे गीत गात आहे. म्हणजेच वसंत ऋतू आल्यामुळे आंब्याचे झाड मोहरले आहे. या आंब्याच्या मोहरातून कोकिळेची मधुर तान म्हणजे ट्यून हवेवर लहरत आली आहे. भकास असलेले उघडे बोडके माळरान आता वसंत ऋतूचे गीत गाऊ लागलेले आहे. म्हणजेच या वसंत ऋतूच्या आगमनाने संपूर्ण सृष्टी आनंदमयी झालेली आहे आणि म्हणूनच जंगलात वेगवेगळी फुले फुललेली आहेत. आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आहे आणि सर्व सृष्टी ही नववधूसारखी नखशिखांत सजलेली आहे. म्हणून वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव, वसंत ऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा. अशा प्रकारे आपल्याला या कवितेतून ललिता गादगे यांनी वसंत ऋतू आला की निसर्ग सौंदर्याने मोहरतो आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत झालेले बदल या कवितेत आपल्याला सुंदर रीतीने मनमोहक शब्दात त्यांनी व्यक्त करून सांगितले आहेत. ही कविता तुम्हाला नक्की समजली असेल. धन्यवाद.